आपण करणार आहोत लाल मिरचीचं लोणचं आणि इतकं टेस्टी असतं. आपण पराठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो. हे मस्त एकदम चटकदार आणि मस्त टेस्टी लोणचं आपलं. चला, आज बनवले मी लाल मिरचीचे लोणचं. ह्या मिरच्या आता हिवाळ्यातच मिळतात आपल्याला. आणि मस्त आता त्याचा मसाला पहिले सुरुवातीला त्याचे देठं काढून घ्यायचे. छान धुवून घेतलेले आहे, पुसून घेतलेले आहे मी. ह्या अर्धा किलो आणलेले आहे मी आणि खूप छान टेस्टी लोणचं होतं याचं. आणि बघा आता याला मधोमध चिरून घेते आणि त्या मधल्या बिया आहे त्या सगळ्या काढून घ्यायच्या आपल्याला. एका वाटीमध्ये ते काढून घेते सगळ्या बिया. सगळ्या मिरचीच्या आपल्याला अशा मधोमध कापून घ्यायच्या आणि बिया काढून घ्यायच्या आहे. ह्या मिरच्या फिक्क्या असतात आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण मसाले भरून मस्त लोणचं तयार होतं. आपण वर्षभरासाठी पण करू शकतो आणि तात्पुरतं पण खायला. आणि या हिवाळ्यामध्येच मिळतात जास्त, हिरव्या आणि लाल. आता सगळं आपले काढून झालेले देठं आणि मधोमध चिरून सगळ्या बिया काढून झालेल्या आपल्या. आता मी राईचं तेल घेतलेलं आहे, ते तापून घ्यायचं आपल्याला मस्त आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायचे बाजूला. इकडे आता मसाला काढते मी. धणे घेतलेले आहे मी 4 चमचे धणे, 4 चमचे शोपे, जिरे पण तेवढेच घेतलेले. फक्त मी मेथीचे दाणे कमी घेतले थोडे, 1 चमचा मिरे घेतलेले. ते कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे. आणि राईची डाळ आहे ती नंतर टाकते मी. राई असली ती पण आपण भाजू शकतो, डाळ नसली तरी. आणि थोडेसे 1-1.5 मिनटं भाजून घ्यायचे ते कमी गॅसवर. आणि त्याचा असं मिक्सरमधून मग ते काढायचे आपल्याला. आता मी राई टाकलेली आहे, राईची डाळ आहे ती पण मिक्स केलेली आहे आणि भाजून घेते. आता भाजून झालेले आपलं एका ताटामध्ये काढून घेते. गार झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. आता मिक्सरमध्ये टाकते मी आणि असं जाडसरच आपल्याला दळून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही दळायचं. आणि त्याच्यामध्ये आपण बघा लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, काळं मीठ, साधं मीठ आणि हे परत आपण मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. बघा असं झालेला आपला मसाला तयार लोणच्याचा. आणि तेल टाकायचं आपल्याला त्या मसाल्यामध्ये. आपण ते गरम केलेलं तेल होतं ते टाकायचं आहे राईचं. आणि लिंब घेतलेली मी, त्याचा रस काढलेला आहे तो पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे टेस्ट एकदम मस्त येते लोणच्याला. तुम्ही पण असं लोणचं करून बघा आणि सांगा मला कमेंटमध्ये. तुम्ही कशा प्रकारे लोणचं करता ते पण सांगा, म्हणजे मी पण तसं करून बघेल. आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. आता लिंब कापून घेते आणि त्याचा रस टाकायचा आपल्याला लिंबाचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ती नक्की सांगा कमेंटद्वारे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला मसाला भरायचा आहे मस्त मिरचीमध्ये. चमच्याच्या साहाय्याने, हाताने पण आपण भरू शकतो. असं दाबून भरायचं आपल्याला. अशा प्रकारे भरून घ्यायची मिरची आपल्याला मस्त मसाला. बघा अशी भरून घ्यायची आपल्याला, म्हणजे मसाला पडणार नाही आपल्याला तेलात डुबवताना.
अशा सगळ्या मिरच्या आपण भरून घेतलेल्या, मसाला टाकून घेतलेला त्याच्यामध्ये. आणि हाताने पण भरलेलं आहे मी, चमच्याने झाल्यावर हाताने पण मसाला भरलेला आहे. लोणचं एकदम टेस्टी होतं आणि लवकर संपून जातं आपलं हे लोणचं, कारण मिरची फिक्की असते आणि मसाला खूप छान केलेला असतो आपण त्याच्यामधला, तो खूप टेस्टी लागतो. बघा आता सगळं झालेलं आहे आपला मसाला भरून मिरच्यांमध्ये. आता तेल तापवलेलं होतं आपण, ते गार केलेलं झालेलं आहे आपलं. आता बघा एका बाउलमध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे आणि मिरच्या अशा त्याच्यामध्ये तेलामध्ये डुबून घ्यायच्या आणि काचेच्या बरणीमध्ये बघा ठेवायच्या आहे ते आपल्याला सगळ्या मिरच्या. सुरुवातीला मी हाताने केलेले आहे, नंतर मी चिमट्याच्या साहाय्याने ते भिजून घेतलेले आहे बघा, तेलामध्ये बुडून घेतलेले आहे आणि नंतर बरणीमध्ये टाकलेले आहे. अशा पद्धतीने मी टाकू शकतो आणि हाताने पण टाकू शकतो आपण. आणि राईच्या तेलाने लोणचं खूप छान होतं. फक्त त्याला चांगलं गरम करून घ्यायचं, त्याला अशी धूर निघतो तेलाचा आणि बंद करून द्यायचा, म्हणजे त्याचा जो वास असतो तो निघून जातो. आणि राहिलेलं तेल बघा आता बरणीत टाकते मी आणि 2-3 दिवसांनी मस्त खाण्यासाठी तयार होणार आहे लोणचं आपलं. लोणचं तयार आहे बघा आपलं, आता बरणीमध्ये भरून झालेलं आहे. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब